नमस्कार मित्रहो, भटकंती चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो। बऱ्याच दिवसांनी आज हा व्हिडिओ आपण टाकत आहोत। आज आपण कोकण ट्रिप काढली आहे। खास करून दिव्यागार येथील रूप नारायण मंदिर व त्याची माहिती आपण ह्या चॅनल मार्फत आपणास देत आहोत। तर चला तर मग दिव्यागार श्री रूप नारायण मंदिर दिव्यागार या पर्यटन स्थळाला आपण भेट देऊया। त्याचबरोबर इतरही कोकणातील पर्यटन स्थळाची माहिती आपल्या चॅनलवर टाकीत आहोत। श्री रूप नारायण मंदिर व श्री सुंदर नारायण मंदिर हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील दिव्यागार येथे असलेले एक अत्यंत प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिर आहे। हे ठिकाण दिव्यागार समुद्रकिनाऱ्यापासून अगदी जवळच नारळ व पोफळीच्या बागांमध्ये वसलेले आहे। या मंदिराविषयी एक रोमहर्षक आख्यायिका सांगितली जाते। असे मानले जाते की जुन्या काळात परदेशी आक्रमकांनी या मंदिरातील मूर्ती पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता। मात्र गाववाल्यांनी त्यांना रोखले आणि चोरांना ती मूर्ती तिथेच टाकून पळून जावे लागले। असे सांगतात की मूर्ती परत ठेवताना चोरट्यांच्या होड्या बुडू लागल्या होत्या। मूर्तीच्या चक्रात आजही एका बंदुकीची गोळी अडकलेली आढळते। हे मंदिर साधारणपणे 13व्या शतकात शिलाहार राजाच्या राजवटीत बांधले गेले असे मानले जाते। या मंदिरातील मुख्य मूर्ती भगवान विष्णूची आहे आणि ती काळ्या पाषाणात कोरलेली आहे। मूर्तीच्या दोन्ही बाजूंना भगवान विष्णूचे दशावतार मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन इत्यादी अत्यंत बारकाईने कोरलेले आहेत। या मूर्तीच्या पाठीमागे भगवान बुद्ध आणि कालियामर्दन करणारा कृष्ण यांचीही शिल्पे आहेत। मंदिराच्या समोरच एक दगडी पायऱ्यांची प्राचीन पुष्करणी तलाव आहे। हे मंदिर 13व्या शतकातील असून काळाच्या ओघामध्ये पडझड झाल्यामुळे मंदिराची पुनर्बांधणी ही इसवी सन 1960 मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता। ऐतिहासिक महत्त्व: इ.स. 1772 मध्ये थोरले माधवराव पेशवे आणि त्यांच्या पत्नी रमाबाई यांनी या मंदिराला भेट दिली होती। पेशवाईच्या काळापासून या मंदिराला पूजाविधीसाठी देणगी वर्षासन मिळत असे वैशिष्ट्य आहे। या मंदिरात घड्याळाच्या दिशेने प्रदक्षिणा केल्यास एकाच मूर्तीमध्ये देवतेची 24 वेगवेगळी रूपे पाहायला मिळतात। हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।